नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. गुरुवारी होणार अकोल्याच्या भाग्याचा फैसला. तुमच्या एका मतदानासाठी मतदान कर्मचाऱ्यांसोबत ईव्हीएम झाल्या दाखल. मतदार राजा झाला आहे सज्ज. गुरुवारी सकाळपासून मतदान होणार. 80 नगरसेवकांसाठी 469 उमेदवार आहेत रिंगणात. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड फेकू नयेत. विजय अग्रवाल यांचा आमदार देशमुख आणि पठाणांवर घणाघात. गेल्या काही दिवस मद्यपिंडा होता उमेदवारांचा पुरवठा. ब्रायडे तळीरामांची अवस्था झाली चांगलीच बिकट. संक्रांतीनिमित्त अकोलेकरांमध्ये होता मोठा उत्साह. मांजाने तोंड चिरल्याची घटना उघडकीस. पुढील काही दिवस वाहन सावकाश चालवा. आता सविस्तर बातम्या. 7-8 वर्षांनी होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी अकोलेकर सज्ज झाले आहे. गुरुवार सकाळपासून सुरू होणाऱ्या मतदानासाठी सर्वत्र उत्साह आहे. आज मतदानाची यंत्रणा मतदान केंद्रावर पोहोचली आहे. सकाळपासून या कामाला गती आली होती. अकोला महानगरपालिकाची मतदानाची प्रक्रिया उद्या पार पडणार असून याकरिता जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणूकमध्ये 469 उमेदवार निवडणूक रिंगणात असून उद्या 5,50,000हून अधिक मतदान आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. या संपूर्ण प्रक्रियाकरिता 7 फिरती पथके, 22 स्थिर सर्वेक्षण पथके तसेच वेब कास्टिंगचे नियोजन करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अकोला महानगरपालिका निवडणूक प्रक्रियाकरिता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. आज अकोला महानगरपालिका हद्दीतील 6ही झोनमधून मतदानाचे साहित्य ईव्हीएम मशीन मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले. या प्रक्रियेसाठी 24 तास आदर्श आचारसंहिता कक्ष कार्यरत ठेवण्यात आले आहे. मतदान केंद्रावर ईव्हीएम तसेच इतर मतदान साहित्य घेण्याकरिता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज महानगरपालिका हद्दीतील 5ही झोनमधून एकूण 221 वाहनांमधून ईव्हीएम तसेच मतदानाचे साहित्य कर्मचारी घेऊन जात असून त्यांच्यासोबतच पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश राठोड यांनी. आपण सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात आहोत. या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदानाचे साहित्य पोहोचवण्याकरिता प्रशासन पूर्णतः सज्ज झालेलं आहे. अकोला महानगरपालिकेमधील निवडणुकीमध्ये एकूण 469 उमेदवार सध्या रिंगणामध्ये आहेत. उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेमध्ये 5,50,000हून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हा प्रशासनातर्फे या मतदान प्रक्रियेकरिता 7 फिरती पथके तसेच 22 स्थिर सर्वेक्षण पथके व तसेच वेब कास्टिंगची सुद्धा नियोजन करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अकोला महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेकरता संपूर्ण यंत्रणा ही सज्ज झाली आहे. या प्रक्रियेकरता 24 तास आदर्श आचारसंहिता कक्ष सुद्धा स्थापन करण्यात आले आहे. आज सध्या स्थितीमध्ये मतदान केंद्रावर मतदानाचे साहित्य ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन नेण्याकरता संपूर्ण यंत्रणा ही सज्ज झाली आहे. 221 वाहनांमधून ही संपूर्ण साहित्य प्रत्येक मतदान केंद्रावर रवाना करण्यात येत आहे. आरआरसी न्यूज करता सुरेश राठोड, अकोला. अकोल्यात कुठल्याच राजकीय पक्षाला 80 उमेदवार मिळाले नाही. अकोल्यात भाजपने सर्वाधिक 66 उमेदवार उभे केले आहे, तर त्या खालोखाल शिवसेनेच्या शिंदे गटाने 64 उमेदवार उभे केले आहे. अकोल्यातील मतदार हे गुरुवारी मतदान करणार आहेत. अकोल्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक पूर्वयुती झाली होती. यामुळे इतर पक्षाची चांगलीच अडचण झाली. वंचितने राज्यात काही ठिकाणी काँग्रेससोबत आघाडी केली, अकोल्यात केली नाही. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटने अकोल्यात महायुतीचा घटक न होता स्वतंत्र चूल रचली. इतकेच नाही तर अकोल्यात मनसेही राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यासोबत एकत्र काही ठिकाणी लढली. तर शिवसेना उभाटा यांनी देखील महाविकास आघाडीसोबत उघड आघाडी केल्याचे चित्र अकोल्यात नव्हते. अशा सर्व परिस्थितीत अकोला भाजपच्या अनेकांना तिकीट नाकारले जाणे, त्यापैकी काहींनी उमेदवारी दाखल करणे यामुळे ही निवडणूक रंगली. इतकेच नाही तर अकोट येथील MIM आणि भाजप युतीची चर्चा राज्यात सर्वाधिक झाली.
अकोल्यात MIMने काँग्रेस नेत्यांना चॅलेंज केल्याने अकोटचा मुद्दा अकोल्यात गाजला देखील. एकूणच ही निवडणूक विविध राजकीय समीकरण आणि आघाड्यांनी गाजली. आता मतदारांचा कल कोणाकडे झुकतो आणि अकोल्याच्या सत्तेची चावी कोणाच्या हातात येते याचा फैसला EVM मधून होईल. वंचितने 51 उमेदवार दिले आहेत तर उद्धव सेनेचे 54 उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 21 तर MIMचे 30 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपसोबत युती असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महायुतीत 14 उमेदवार उभे केले आहेत. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला मिळणारा जनसामान्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून विरोधक पूर्णपणे हतबल झाले आहेत. पराभव समोर दिसत असल्याने आमदार नितीन देशमुख आणि आमदार साजिद खान पठाण खालच्या स्तरावर जाऊन वैयक्तिक आरोप करत आहेत. त्यांनी भाजपवर चिखलफेक करण्याऐवजी आपण दिलेले उमेदवार आणि आपली नीती यावर चिंतन करावे अशा शब्दात माजी महापौर विजय अग्रवाल यांनी विरोधकांचा समाचार घेतला. काँग्रेस आणि उभाटा सेनेच्या आमदारांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना अग्रवाल बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला. आमदार देशमुख आणि आमदार पठाण हे स्वतः काचेच्या घरात राहून दुसऱ्यांवर टीका करण्याचे धाडस करत आहेत. आम्ही सकारात्मकतेने आणि विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवत आहोत. वैयक्तिक टीका करण्यापेक्षा धोरणात्मक निर्णय आणि अकोलेकरांच्या हितासाठी केलेल्या कामांवर आमचा भर आहे. हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही जनतेसमोर गेलो आहोत. अकोला ही राजराजेश्वर नगरी आहे आणि इथल्या मतदारांनी सातत्याने भारतीय जनता पक्षावर प्रेम केले आहे. देशहित, राष्ट्रहित आणि अकोला हित हीच आमची त्रिसूत्री आहे. 15 जानेवारीला अकोल्याची जनता महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून विजयावर शिक्कामोर्तब करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आमदार देशमुख यांनी पुराव्याशिवाय बिनबुडाचे आरोप करणे थांबवावे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर, आमदार वसंत खंडेलवाल, राष्ट्रवादीचे महानगर अध्यक्ष विजय देशमुख, भाजप शहर अध्यक्ष जयंत मसने, कृष्णा शर्मा, किशोर पाटील यांच्या खंबीर नेतृत्व आणि कार्यकर्त्यांच्या अफाट मेहनतीमुळे अकोल्यात भाजप राष्ट्रवादी युतीचा विजय निश्चित असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकींचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच सरकारने बुधवारपासून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत संबंधित महापालिका क्षेत्रात ड्राय डे घोषित केला आहे. सलग 3 दिवस मद्य विक्री बंद राहणार असल्याने मद्यप्रेमींची चांगलीच पंचायत झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने महसूल विभागाच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतला आहे. या काळात केवळ देशी विदेशी दारूची दुकानेच नव्हे तर बियर बार, परमिट रूम आणि बियर शॉपी देखील पूर्णपणे बंद राहतील. निवडणुकीच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी मद्यांचा वापर होण्याची शक्यता आहे. तसेच मद्यप्राशन केल्यानंतर होणारे वाद टाळण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने हा 3 दिवसाचा ड्राय डे जाहीर केला आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सर्व दुकाने, बार आणि रेस्टॉरंट बंद राहतील. त्यानंतर शौकीनांना मद्यप्राशन करता येईल. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांवर आणि बेकायदेशीरपणे साठा करणाऱ्यांवर पोलीस कडक नजर ठेवणार आहेत. मात्र 3 दिवस दुकाने बंद राहणार हे ओळखून अवैध दारू विक्रेत्यांनी आधीच मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवला आहे. त्यामुळे या 3 दिवसात चढत्या दराने दारू विकली जाण्याची शक्यता आहे. निवडणूक सुरक्षतेमध्ये पोलीस व्यस्त असताना या अवैध विक्रेत्यांवर नेमकी कारवाई कोण करणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. महापालिका निवडणुकीत मतदान कसे करावे हा प्रश्न सर्वच मतदारांना पडला आहे. प्रत्येक मतदाराला 4 मते द्यायची आहेत. त्यांच्या आवडीच्या उमेदवाराला हे मते द्यायची आहेत. एका प्रभागातील 4 गटात 4 मते द्यावी लागणार असून एका गटात एकालाच मत द्यावे लागणार असून हा पहा जनजागृती करणारा व्हिडिओ. नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो, अकोला महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये आपल्याला प्रत्येक प्रभागातून एकूण 4 जागेसाठी 4 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. तर 4 नगरसेवक निवडून देण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये 4 जागा असून जागा अ, जागा ब, जागा क आणि जागा ड आणि या जागांसाठी कोणकोणत्या रंगाच्या मतपत्रिका आहे याची माहिती आपण प्रथम देऊ. तर जागा अ साठी पांढऱ्या रंगाची मतपत्रिका ही मतदान यंत्रावर लावलेली असेल. जागा ब साठी गुलाबी रंगाची मतपत्रिका ही मतदान यंत्रावर लावलेली असेल. जागा क साठी पिवळ्या रंगाची मतपत्रिका ही मतदान यंत्रावर लावलेली असेल आणि जागा ड साठी निळ्या रंगाची मतपत्रिका ही मतदान यंत्रावर लावलेली असेल.
आपण जेव्हा मतदान करण्यासाठी मतदान कक्षामध्ये जाणार तेव्हा आपल्याला त्या कक्षामध्ये अशा प्रकारे मतपत्रिका ही मतदान यंत्रावर लावलेली दिसतील. आता आपण बघणार आहोत की आपल्याला मतदान कशा पद्धतीने करायचे आहे, तर ते आपण बघूया. पहिल्या मतदान यंत्रावर पांढरी रंगाची मतपत्रिका असेल. त्या पांढऱ्या मतपत्रिकेवरील आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या समोरील बटन दाबायचे आहे. त्यानंतर असा लाल दिवा पेटलेला आपल्याला दिसेल. त्यानंतर दुसरी जी मतपत्रिका राहील ती अशी गुलाबी रंगाची राहील. त्यावरील आपल्या पसंतीच्या उमेदवारासमोरील बटन दाबायचे आहे. त्या ठिकाणी सुद्धा असा लाल रंगाचा दिवा पेटलेला दिसेल. त्यानंतर पिवळ्या रंगाच्या मतपत्रिकेवरील एक बटन आपल्याला दाबायचे आहे. तिथे सुद्धा अशा पद्धतीने लाल दिवा पेटलेला दिसेल. आणि शेवटी चौथा मतदान आपल्याला निळ्या रंगाच्या मतपत्रिकेवरील केल्यानंतर अशा प्रकारची बीप आवाज आपल्याला ऐकू येईल. तो आवाज ऐकू आल्यानंतर आपले मतदान पूर्ण झालेले आहे असं आपण समजून मतदान कक्षातून बाहेर जायचे आहे. जर बीप आवाज आला नाही तर आपले मतदान पूर्ण झालेले नाही आणि कोणत्या तरी एका रंगाच्या मतपत्रिकेवरील आपले मतदान करण्याचे शिल्लक राहिलेले आहे. ते आपण समजून कोणत्या मतपत्रिकेवरील लाल दिवा पेटलेला नाही ते बघून त्या मतपत्रिकेवर आपल्याला मतदान करायचे आहे. धन्यवाद. अकोट तालुक्यातील मोहाळा गावात एका प्रार्थना स्थळावरून बाहेर पडत असताना काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्यावर धारदार शस्त्राने भीषण हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पटेल यांच्यावर अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी उबेद खान याला अटक केली आहे. मात्र गुन्ह्यात नाव असलेल्या इतर आरोपींचा पोलीस अद्याप शोध घेत आहेत. या हल्ल्यामागे काही मोठ्या नावांचा सूत्रधार म्हणून समावेश असल्याची चर्चा असून त्यांना अद्याप पकडण्यात आलेले नाही. हिदायत पटेल यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सर्व आरोपींना तातडीने अटक न झाल्यास 15 जानेवारीपासून धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे परिसरात संतापाचे वातावरण असून पोलिसांवरही दबाव वाढला आहे. तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे एक व्यक्ती न्यायालय परिसरातील पोस्ट ऑफिस जवळ अंमली पदार्थ बाळगून असल्याचे पोलिसांना कळले. त्यावरून 13 जानेवारी रोजी गुन्हे शाखा पथकाने कारवाई केली. मॅथेडॉन अंमली पदार्थ जप्त केले. आरोपी अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील सलमान खां आमिर खां असून त्याला ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून 4,49,00,000 किमतीची 48 ग्रॅम 210 मिलीग्रॅम मॅथेडॉन पावडर तसेच इतर साहित्य जप्त केले. त्याने फरार इसम मज्जू राहणार अमरावती यांच्याकडून घेतल्याचे सांगितले. फरार आरोपीचा शोध सुरू आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कारवाई केली. या प्रकरणात इतर अजून कोणी आरोपी आहे काय याचा तपास सुरू आहे. अकोला येथील नाईक होमिओपॅथीमध्ये थायरॉइड, लठ्ठपणा, ॲसिडिटी, गुडघेदुखी, कंबरदुखी, संधिवात, मायग्रेन, PCOD सारख्या असाध्य आजारांवर उपचार करून रुग्णांना पुन्हा जीवन प्रवाहात आणण्याचे कौशल्य आहे. ॲडव्हान्स होमिओपॅथीच्या उपचाराने आजमितीस हजारो रुग्णांनी त्यांचा लाभ घेतलेला आहे. गेल्या 40 वर्षापासून नाईक होमिओपॅथी येथे शरीराच्या सर्व आजारांवर सर्वांगीण यशस्वी उपचार केले जात आहे. ज्या रुग्णांना कुठेही फायदा झाला नाही अशा रुग्णांनी एकदा अवश्य भेट द्यावी. अधिक माहिती मोबाईल क्रमांक 91 75 95 71 29 आणि 91 30 016 12 9 व naikhomeopathy.com यूट्यूबवर माहिती द्यावी. रुग्णांनी अनुभव कथन केले आहे. मी आत्माराम कणसे. मला ॲसिडिटी आणि पित्तांचा त्रास होता. उलटीसारखे व्हायचे. नाईक होमिओपॅथी येथे 1 महिन्याच्या उपचारानंतर ॲसिडिटीची गोळी घ्यायची गरज वाटली नाही. आता काहीही त्रास होत नाही. नाईक होमिओपॅथीच्या उपचाराने मी पूर्णपणे समाधानी आहे. आत्माराम राजाराम कणसे. काय काय त्रास होते तुम्हाला आधी? पहिले असे उलटीचा त्रास व्हायचा, पित्त व्हायची. आता काही होत नाही.
किती महिने झाले तुम्हाला उपचार घेऊन? 1 महिना होऊन गेला. 1 महिना होऊन गेला. ॲसिडिटीची गोळी घ्यायची गरज पडली का तुम्हाला एका महिन्यात? नाही काही. किती जी तुम्ही टक्के? औषधं दिली तेच खाल्ली. बरं. काय काय फरक पडला तुम्हाला? तिच्यापासून भूक बी लागते आणि आराम बी आणि काय दुखत नाही काय नाही काय. किती टक्के आराम वाटतो एका महिन्याच्या उपचारात तुम्हाला? 100% म्हणा किंवा 50पेक्षा जास्त. ठीक आहे. अंगाला झोंबणारा गार बोचरा वारा, पहाटे 5 वाजतापासून रंगबिरंगी पताकांनी भरलेले आकाश आणि प्रतिस्पर्धींची पतंग कापल्यानंतर होणारा जल्लोष असे चित्र दिवसभर शहराच्या विविध भागात दिसून येत होते. मकर संक्रांतीनिमित्त आयोजित पतंग उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पतंग आकाशात होत्या. मकर संक्रांतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर पतंग उत्सव साजरा केला जातो. यंदा अधिक उत्साह दिसून पतंग उडवण्यासाठी असलेल्या हवेचा वेग पहाटेपासूनच असल्यामुळे पतंग उडवण्याचा उत्साह द्विगुणित झाला होता. एकीकडे दिवसभर गारठा आणि त्यातच थंड बोचरे वारे अशातच जास्तीत जास्त उंच पतंग उडवण्यासाठी होणारी रस्सीखेच आणि प्रतिस्पर्धींची पतंग कापण्यासाठी झालेली चढाओढ पाहण्यासारखी राहत होती. पहाटेपासून सुरू झालेला हा उत्सव सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. पतंग उत्सवाची रंगत भल्या पहाटेपासूनच सुरू झाली होती. डीजे ढोल ताशांच्या निनादात पहाटेपासूनच पतंग उडविले जात होते. घराच्या गच्चीवर लावण्यात आलेले डीजे व ढोल ताशे यामुळे कुणाकडे कोणते गाणे सुरू आहे तेच समजून येत नव्हते. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाचा आज कहरच झाला होता. पतंग उत्सवात आखंड बुडालेल्यांनी त्याकडे कानाडोळा केला. यंदा मात्र पतंग उत्सवात उत्साह कमी जाणवत होता. आज पतंग उत्सव है, कैसा लग रहा है? हवा थोड़ी कम लग रही है, क्या लग रहा है? हवा तो कम है, मजा आ रहा है. बस हवा आ जाए तो और ज्यादा मजा आ जाएगा. सवेरे से पतंग उड़ा रहे हैं, अच्छा लग रहा है. अभी आज दिन में पतंग उड़ाएंगे. अभी क्या है, जनवरी महीना पूरा पतंगों में जाता है, मजा आता है. छुट्टी भी ले रखी है ऑफिस से? छुट्टी उट्टी ले रखी है, संक्रांत है, अभी क्या करेगा, अकोला का त्योहार है. मजा तो आ रहा है, उत्सव अच्छा हो रहा है और हवा पर नहीं आ रही, लेकिन तो भी मजा आ रहा है. अच्छी पतंगे काटे हमने, लेकिन जितना मजा चाहिए उतना मजा नहीं रहा है. इसलिए हवा भी नहीं आ रही और जो पहले से मजा था, लोग ज्यादा पतंग उड़ा नहीं रहे, लेकिन तो भी हम उड़ा रहे. संक्रांत है, माहौल अच्छा है, पर अभी क्या है, वातावरण में जो हवा नहीं है, ये मजा नहीं आ रहा. एक नायलॉन मांझे के जो लफड़े करके लोगों का उत्साह कम दिख रहा है इस बार. और थोड़ा सा इलेक्शन का माहौल भी है, तो उस तरह से थोड़ा सा इसमें आनंद नहीं आ रहा जैसा आनंद आना चाहिए था. दर्शकों, यहाँ पर हम जो आए हैं देखने के लिए कि पतंग उत्सव तो चल रहा है, लेकिन क्या है कि सुबह से ही हवा न के बराबर है. तो जो उत्साह है युवाओं का पतंग उड़ाने को लेकर, वो थोड़ा सा कहीं ना कहीं गड़बड़ा गया है. लेकिन फिर भी हिम्मत नहीं आ रही है. उन्हें उम्मीद है कि हवा आज चलेंगी और ये सारा माहौल बदलेगा. चायना मांजामुळे हमजा प्लॉटमधील साबीर पहिलवान यांचा कान कापला, परंतु गळा चिरण्यापासून वाचला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी आणले. मकर संक्रांतीनिमित्त बुधवारी सकाळपासूनच पतंग उडवणाऱ्यांची धूम होती, परंतु नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात झालेला दिसला. नायलॉन मांजामुळे जीवितहानी होऊ शकते. पशुपक्ष्यांसाठी हा मांजा प्राणघातक ठरू शकतो, ज्यामुळे प्रशासनाने मांजा विक्री तसेच बाळगणाऱ्यांना दंड ठोठावण्याचा इशारा दिला होता. परंतु तरीही नायलॉन मांजाचा वापर शहरात मोठ्या प्रमाणात दिसून आला. यातून हमजा प्लॉटमधील साबीर पहिलवान जखमी झाले. कान कापला गेल्यामुळे गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील काही दिवस पतंगबाजी सुरू राहणार आहे, त्यामुळे अजूनही दक्षता घेणे आवश्यक आहे. दरम्यान अशा घटनांपासून लहान मुलांचा बचाव करावा. 2 व्हीलर चालविताना समोर लहान मुलं बसू नका. त्याचबरोबर मुलांना स्कार्फ बांधून बसवा. पुढील काही दिवस दुचाकी हळू चालवा. जिथे रस्त्यावर मांजा दिसेल तिथे थांबा. तो मांजा तिथेच कापून फेकून द्या. नगर परिषद महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचार आणि उमेदवारांसाठी शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे यांच्या दातृत्व दाखवीत मोठी रसद पुरवली होती. ती रसद मधल्यामध्ये पाकिटमारांनी लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऐनवेळी उमेदवारांना मोठा झटका बसल्याची माहिती आहे. नगर परिषद निवडणुकीत आलेली रसद उमेदवारांपर्यंत पोहोचलीच नाही. थेट बोटावर मोजणाऱ्या नेत्यांचीच ती लाटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे शिंदेच्या दातृत्वाला नखं लावणाऱ्या पाकिटमारांची लिस्ट शिवसेना मुख्य नेत्यांपर्यंत पोहोचल्याची माहिती असून लवकरच या पाकिटमारांवर कारवाईचे संकेत शिवसेनेतून प्राप्त होत आहे. रसद पुरवल्याशिवाय राजकारणात यश मिळत नाही. शिवसेनेची मोठी रसद नगर परिषदांच्या निवडणुकीत आली होती. ही रसद योग्य ठिकाणी वापरली गेली असती तर शिवसेनेला मोठे यश जिल्ह्यात प्राप्त झाले असते. इतकेच नाही तर उमेदवारांकडून कोणी पैसे उकळले अशी विचारणा होत आहे.
नगर परिषदेप्रमाणे महापालिका निवडणुकीसाठी मोठी रसद आली होती, पण ती देखील उमेदवारांच्या हातात पोचली नसल्याची ओरड काहींनी केली आहे. जिल्ह्यातील नेत्यांनी आलेल्या रसदवर ताव मारू नये यासाठी इतर जिल्ह्यातील नेत्यांना सजग केले गेले होते. पण एकूणच शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची मोठी रसद प्राप्त झाल्यानंतर ती योग्य हातात पोचली नसल्याची माहिती आहे. त्यामुळेच कदाचित शिवसेना मुख्य नेते अकोल्यात येऊन संबंधित नेत्यांच्या घरी मात्र गेले नाहीत. मकर संक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त अंबानगरीत स्नेह, आपुलकी आणि सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण झाले आहे. हा सण ऋतुबदलाचा सोहळा नसून मानवी नात्यांमध्ये प्रेम, एकोपा आणि गोडवा पेरणारा संस्कार असल्याची अनुभूती नागरिक घेत आहेत. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला या संदेशातून नातेसंबंध दृढ करण्याची परंपरा अजूनही तितक्याच जिवंतपणे जपली जात आहे. अमरावतीत संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तिळगुळ गुळाच्या वड्या, तिळाचे लाडू, साखरेचे तिळगुळ यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे. सणानिमित्त बाजारपेठ सजावटीने खुलून गेली असून पतंग, दोर, रंगबेरंगी पताका, सजावटीच्या वस्तू तसेच भेटवस्तूंनाही मोठी मागणी आहे. यंदा दुकानदारांनी ग्राहकांच्या पसंतीनुसार स्वच्छ पॅकिंग, विविध वजनाचे पॅक आणि संक्रांतीसाठी खास गिफ्ट पॅक उपलब्ध करून दिले आहेत. घरगुती, चवीचे, ताजे आणि दर्जेदार पदार्थ खरेदी करण्यावर नागरिकांचा अधिक भर असल्याचे दिसून येत आहे. वाढती महागाई असतानाही सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी नागरिक उत्साहाने खरेदी करत असल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळत आहे. सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाने सुरू होणारे उत्तरायण वैज्ञानिक व आध्यात्मिकदृष्ट्या शुभ मानले जाते. थंडीच्या काळात शरीराला ऊर्जा देणारे तीळ आणि गोडवा देणारा गूळ यांचा संक्रांतीशी असलेला संबंध आरोग्य आणि नात्यांचे महत्त्व अधोरेखित करतो. शेतातील नव्या धान्यांचे पूजन, महिला पुरुषांचे एकत्र येऊन मकर संक्रांतीची खरी ओळख आहे. सणाच्या निमित्ताने अंबानगरीतील बाजारपेठेत आलेली ही चैतन्यता स्थानिक व्यापाऱ्यांसाठी दिलासादायक ठरत असून सामाजिक समरसतेचा आदर्श घालून देणारी ठरत आहे. आता हे संक्रांत आहे की नाही, तिळगुळ वगैरे यासाठी लहान लेकराच्या लुटीसाठी हे सगळं वस्तू असतात. हे डेकोरेशनसाठी पतंग वगैरे, हलव्याचे दागिने आहे, हे लहान चक्कर वगैरे आहे, हे त्यासाठी असली जातं. महागाईच्या हिशोबाने लोक चालूनच राहिले. आता जे घ्यायची वस्तू आहे ते घेणारच आहे ना, त्याला काही उपाय आहेच नाही. सण आहे तर लोक ते सण करणारच आहे. मग तुम्ही कशा पद्धतीने देताय? काय किलो येतं हे तुम्हाला? 10,000 रुपयाला पॅकेट विकतो आम्ही. अच्छा, 10,000 रुपयाला एक एक पॅकेट एक विकता पॅकेट 10,000. चिरंजीवचं. हा. आणि हे सगळं सामान लुटी करता मग तुम्ही अशा पॅकेटने देता का? हे पॅकेटना एक 10,000 रुपयाला पॅकेट विकतो. अच्छा. ऐसे पहले नहीं के लोग ज़्यादातर क्वान्टिटी में लेके जाते थे. अब नहीं के जहाँ 100 रुपये सामान है वहाँ पे लोग 20 रुपये का लेके जा रहे हैं. एक लड्डू को ज़्यादा का ज़्यादा तिल्ली लड्डू चलता है अपने पास, तो ज़्यादा उसकी अपने में ज़्यादा चलना है. और अपनी गोली बिस्किट लगी है ना जो अपनी, सबसे ज़्यादा बच्चे के जो लूट करते हैं उसकी समय अपने को कलरफुल वाली गोली लगती है, गोलियाँ बिस्किट वगैरह लगती है. ज़्यादा करके सबसे ज़्यादा तिल्ली सबसे चलने वाला आइटम ये है हलवा. इसको तिरंगा हलवा बोलते हैं इधर अपने इधर. सबसे चलने वाला आइटम यही अपने पास. और अपना 1 महीने के बच्चे से लेके 10 साल बच्चे तक का लूट करते हैं अपन, उसके लिए गोली बिस्किट भी लेके जाते हैं. जो जिसकी नई नई शादी होती है वो 7 महीने करने के लिए घर में डेकोरेशन करने के लिए, हाँ तिड़वा करने के लिए लेके जाते हो. 10 के 2. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. गुरुवारी होणार अकोल्याच्या भाग्याचा फैसला. तुमच्या एका मतदानासाठी मतदान कर्मचाऱ्यांसोबत EVM झाल्या दाखल. मतदार राजा झाला आहे सज्ज. गुरुवारी सकाळपासून मतदान होणार. 80 नगरसेवकांसाठी 469 उमेदवार आहेत रिंगणात. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड फेकू नयेत. विजय अग्रवाल यांचा आमदार देशमुख आणि पठाणांवर घणाघात. गेल्या काही दिवस मद्यपिंडा होता उमेदवारांचा पुरवठा. ब्रायडे, तळीरामांची अवस्था झाली चांगलीच बिकट.
संक्रांतीनिमित्त अकोलेकरांमध्ये होता मोठा उत्साह. मांजाने तोंड चिरल्याची घटना उघडकीस. पुढील काही दिवस वाहन सावकाश चालवा. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,42,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.